कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग 5व्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं। विधान भवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी रंगली। जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत सभागृहात कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांबरोबरच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही घेतली। त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली। त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। त्यामुळे अधिवेशनाचे सलग 5 दिवस पाण्यात गेले। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवसेनाही आक्रमक असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र संपूर्ण पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली। अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली तेव्हा संयुक्त सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित होते। त्यानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला। त्याला हजेरी लावून मुख्यमंत्री विधानसभेतून बाहेर पडले ते त्यानंतर पूर्ण आठवडा विधानसभेत फिरकलेच नाही। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय। कदम यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं दिले। त्यानुसार त्यांची एकूण 136 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत। यात शेती, प्लॉट्स, औरंगाबाद येथील मालमत्ता, 20-25 बँक अकाउंट्स अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। न्यायमूर्ती टंकीवाला यांनी हे आदेश दिले। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी सध्या रमेश कदम अटकेत असून त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचं मुंबई महापालिका स्थायी समितीचं सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली तरी आयत्यावेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळे नावांची अदलाबदल झाली आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकरांना तयारी करायला सांगण्यात आलं होतं। त्यानुसार त्यांची तयारी पूर्णही झाली होती। मात्र ऐनवेळी मातोश्रीवरून आदेश आले आणि सातमकरांचा पत्ता कापला गेला। त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकरांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। 7.5 वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे मंगेश सातमकरांचा पत्ता आयत्यावेळी कापण्यात आला होता आणि राहुल शेवाळेंना अध्यक्षपद देण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शीतल म्हात्रेंचं नाव चर्चेत होतं। मात्र त्यांचंही नाव कट झालं। यांच्याऐवजी शुभदा गुडेकरांचं नाव शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं। सातमकरांनी संधी हुकल्यामुळे नाराज नसलो तरी वाईट वाटल्याची प्रतिक्रिया झी24 तासशी बोलताना व्यक्त केली। तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आणखी एक इच्छुक नगरसेवक आशिष चेंबूरकर देखील नाराज असल्याचं समजतंय। नाराज होऊन त्यांनी विभाग प्रमुखाचा राजीनामाही दिला होता। मात्र चेंबूरकर यांची समजूत काढण्यात मातोश्रीवरून यश आल्यानं त्यांनी विभाग प्रमुख पदाचा राजीनामा मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या युनायटेड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानामधील त्रुटीचा फायदा घेत काही लोकांनी ही फसवणूक केली। पुणे जिल्ह्यातील 23 शाखांमधल्या काही खात्यांमधून या पद्धतीनं 6 कोटी 14 लाख रुपयांची लूट झाली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र बँकेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी 50 खातेधारकांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। तर औरंगाबादमध्ये सुद्धा 1214 बँक खात्यांतून 9,43,67,000 रुपये लांबवल्याचं समोर आलंय। औरंगाबादमध्ये ही काही नागरिकांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएमची सुविधा वापरणाऱ्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। क्रेडिट कार्ड धारकांसाठी पेटीएमनं 2% शुल्क लावण्याचा निर्णय अखेर मागे घेतलाय। ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पेटीएमकडून सांगण्यात आलंय। क्रेडिट कार्ड धारक आपल्या खात्यात 0 बॅलन्स असतानाही ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करून पेटीएमच्या माध्यमातून आर्थिक सुविधांचा लाभ घेतात। त्यामुळे 2% शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र अन्य मार्गाने असा गैरवापर टाळण्यासाठी पावलं उचलली जाणार असल्याचंही पेटीएमतर्फे सांगण्यात आलंय। कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातो हे मनमाड आणि गोंदियामध्ये समोर आलं। 10वीच्या परीक्षेत नामपूरमध्ये काही केंद्रांवर कॉप्या पुरवल्या जात आहेत। सटाणा तालुक्यातील नामपूर केंद्र कॉप्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे। नामपूरमध्ये पहिल्याच पेपरला कॉप्या पुरवल्याचं समोर आलंय। कॉप्या पुरवण्यासाठी नातेवाईक आणि पालकांची भली मोठी गर्दी केंद्राबाहेर दिसली। पोलिसांचा अपुरं संख्याबळही याला कारणीभूत ठरलं। पोलिसांना गुंगारा देत मुलांना कॉप्या पुरवल्या गेल्या। जीव धोक्यात घालून कॉप्या पुरवल्या जात असल्याचंही दृश्यांमध्ये दिसतंय। संरक्षण भिंतींवर तर कधी दुसऱ्या मजल्यावर चढूनही खिडकीतून कॉप्या पुरवल्या गेल्या। अशी जीवाची बाजी लावून मुलांपर्यंत उत्तरं पोहोचवली जात आहेत। तर तिकडे गोंदियामध्ये 10वीच्या परीक्षेत शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अनेक केंद्रांवर बिनधास्तपणे विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात आहेत। शिक्षण विभागानं या प्रकरणी कठोर कारवाई करणं गरजेचं झालंय।
तर 12वीच्या पेपर फुटीचं सत्र सुरूच आहे। आतापर्यंत चौथा पेपर फुटलाय। आज बुक कीपिंग या विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलंय। कांदिवलीतल्या डॉक्टर टी.आर. नरवणे विद्यालयात ही घटना घडली। उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आली। या प्रकरणी कांदिवली आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नरवणे विद्यालयातील एका विद्यार्थ्याला तर बालभारती महाविद्यालयातील 2 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। म्हैसाळ गर्भपात प्रकरणी 4 एजंटवर कारवाई करण्यात आली आहे। 2 एजंटना अटक करण्यात आली आहे तर दोघांना ताब्यात घेण्यात आले। तर या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाड इथले यासिन तहसीलदार आणि कर्नाटक राज्यातील कागवाड इथले एजंट सातगुंडा पाटील अटकेत आहेत। सांगली जिल्ह्यातील शिरडोन येथील एजंट संदीप जाधव आणि विरगुंडा गोमंटे ताब्यात आहेत। तर सांगली जिल्ह्यातील शिरडोन इथला एजंट संदीप जाधव यानं जमदाडी पती पत्नीला खिद्रापुरीकडे आणलं होतं। ज्या सांगली जिल्ह्यातलं म्हैसाळ गर्भपात प्रकरण गाजतंय त्यात सांगलीमधून ही चांगली बातमी। सांगलीतल्या बागणीमध्ये मुलगी झाल्याबद्दल हत्तीवरून साखर वाटण्यात आली। कदम कुटुंबात 1 महिन्यापूर्वी मुलीचा जन्म झाला। आज तिचं बारसं झालं। बाळाचं नाव दुर्वा असं ठेवण्यात आलंय। दुर्वाच्या बारशानिमित्तानं कदम आणि सुट्टणकर कुटुंबाच्या वतीनं हत्तीवरून साखर वाटण्यात आली। दुर्वाचे वडील अवधूत कदम यांनी हत्तीवर बसून सगळ्या गावाला साखर वाटली। लेह श्रीनगर मार्गावरच्या दराजमध्ये महादेव पांडुरंग तुपारे बर्फात गुदमरले। 8 मार्च रोजी ते शहीद झाले। तुपारे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिपाळमधले रहिवासी। महादेव यांच्या मागे पत्नी, 2 मुले आणि वडील असा परिवार आहे। त्यांच्या निधनाची बातमी येताच तुपारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अतिबर्फवृष्टी सुरू असताना तुपारे कर्तव्यावर होते। त्याचवेळी या बर्फात अडकून ते गुदमरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला। महादेव यांचं पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याचे शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत। मात्र अतिबर्फवृष्टीमुळे अडचणी येत आहेत। सातारा जिल्ह्यातील फतेपूर इथले जवान दीपक जगन्नाथ घाडगे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये गोळीबारात शहीद झाले। पाकिस्तानी सैन्याकडून सीमेचं उल्लंघन करून सीज फायरिंग होत असताना हा प्रकार घडला। प्रतिकार करत असताना झालेल्या चकमकीत दीपक घाडगे यांना वीरमरण आलं। दीपक यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। खराब वातावरणामुळे दीपक यांचं पार्थिव साताऱ्याला आणण्यात अडचणी येत आहेत। रात्री उशिरापर्यंत पार्थिव साताऱ्यात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर फतेपूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत। दीपक शहीद झाल्याची बातमी येताच गावावर शोककळा पसरली। तर काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारताचे जवान चंदू चव्हाण धुळ्यात परतणार आहेत। शनिवारी ते त्यांच्या बोरवीर या मूळ गावी परतणार आहेत। संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे स्वतः चंदू चव्हाण यांना घेऊन बोरवीरला येणार आहेत। चंदू यांच्या स्वागतासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे। धुळे शहरातून रॅली काढून चंदू यांचं स्वागत केलं जाणार आहे। याच रॅलीतून चंदू यांना वाजत गाजत गावाला नेलं जाणार आहे। इंदूरपर्यंत विमानानं आणि तिथून पुढे कारनं ते आपल्या गावी दाखल होतील। भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचं 1.5 वर्षांसाठी निलंबन झाल्यानं जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात फटाके फोडून जल्लोष केला। सैनिकांच्या पत्नींबाबत परिचारकांनी अवमानजनक वक्तव्य केल्यानं त्यांच्या निलंबनाची मागणी विरोधी सदस्यांनी केली होती। त्यानुसार आमदार परिचारक यांचं निलंबन झालंय। गावात झालेल्या ग्रामसभा तसंच ग्रामपंचायतीच्या हिशोबाचा तपशील वारंवार मागूनही न दिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं। विशेष म्हणजे 1 महिना ग्रामपंचायत बंद असून प्रशासकीय अधिकारी न आल्यानं गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भंडारा स्थानिक गुन्हे शाखेनं रात्री पेट्रोलिंग करताना एका टाटा मॅजिक गाडीतून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 व्यक्तींना अटक केली आहे। शाकीर शेख, अनमोल वहाणे, विजय कटारे अशी या आरोपींची नावं असून त्यांच्याकडून 4 किलो 800 ग्राम गांजा जप्त केला। याबाबत अधिक तपास सुरू आहे। नांदेड शहरातील सिडको मुख्य रस्त्यावरील 6 दुकानं मध्यरात्री चोरट्यांनी फोडली। यात साडीची 2 दुकानं, एक मोबाईल शॉप, एक ऑइल शॉप, इलेक्ट्रॉनिक्सचं एक दुकान आणि एका बेकरीला चोरट्यांनी लक्ष्य बनवलं। या सर्व दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। एका साडी सेंटरचं शटर वाकवताना आवाज झाल्यानं वर राहणारे दुकान मालक जागे झाले तेव्हा चोरट्यांनी इंडिका विस्टा कारमधून पलायन केलं। 4 चोरटे या कारमधून पसार झाले। या दुकानातून 6 लाखांची रोकड आणि काही साहित्य चोरट्यांनी लंपास केलं। दरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात कडकडीत बंद पुकारला। मिरज पंढरपूर रोडवरील दिलासा भवनजवळ 15 दिवसांचं स्त्री जातीचं जिवंत बाळ बेवारस स्थितीत सापडलंय। कापडात गुंडाळून कापडी पिशवीत हे बाळ कोणीतरी ठेवून गेलं होतं। पोलिसांच्या मदतीनं अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या भारतीय समाज सेवा केंद्र या संस्थेकडे बाळाचा ताबा देण्यात आलाय।
यवतमाळच्या अरणी इथं आज पहाटे 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्यानंतर अरणीकरांनी मदतीसाठी धावून मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या तिघांचे जीव वाचवले। आज पहाटे 6:30 वाजता अरणी बायपासवर 2 ट्रकमध्ये जोरदार धडक झाली। यातील एका ट्रकमध्ये लोखंडी पत्रे असल्यामुळे वजनानं ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला, ज्यात चालकासह क्लीनर फसला। एकाचा पाय पूर्णपणे अडकला। अशा स्थितीत मृत्यू समोर दिसत असताना घटनास्थळी मॉर्निंग वॉकसाठी पोहोचलेल्या अरणीकरांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी प्रयत्न सुरू केले। अपघातात फसलेल्यांना धीर देत जेसीबी मशीनद्वारे 2 तासात तिघा अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आलं। त्यांच्यावर तातडीनं रुग्णालयात उपचार सुरू झाले। भरधाव पीएमपीएल बसनं धडक दिल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। अपघात जगताप डेअरी चौकातील वाय जंक्शन जवळ झाला। या प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले। विजयकुमार विरपक्ष स्वामी असं या मृत 24 वर्षीय अभियंता तरुणाचं नाव आहे। तो मूळचा उस्मानाबादचा आहे। विजयकुमार शुक्रवारी दुचाकीवरून कंपनीत जात असताना हा अपघात झाला असल्याचं सांगली पोलिसांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यात मावळमध्ये मुलं चोरणारी टोळी आली असल्याच्या अफवेचं पीक आता पिंपरी चिंचवड जवळ देहू रोडपर्यंत पोहोचलंय। गेल्या 3 दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयावरून महिलांना मारहाण झाल्याच्या घटना देहू रोड परिसरात घडल्या। हजारोंच्या संख्येनं लहान मुलं चोरी करणारी टोळी मावळमध्ये आल्याच्या अफवांनी गेले काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। त्यामुळे थोडा जरी संशय आला तरी नागरिकांकडून कोणालाही मारहाण करण्याचं सत्र सुरू आहे। पोलिसांनी या अफवा पसरायला लागल्यापासून पेट्रोलिंग वाढवलंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। पुण्यातील रोझरी इंटरनॅशनल स्कूल विरोधात आता पालकांनीही आंदोलनाचं हत्यार उपसले। शाळेनं गेल्या 6 महिन्यांपासून पगार न दिल्यानं 5 दिवसांपासून शिक्षक संपावर आहेत। मात्र परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी शिकवणं बंद करू नये अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। तसंच शिक्षकांचे पगार संस्थेनं करावेत अशी मागणी करत शाळेसमोर ठिय्या मांडला। दुसरीकडे बहुतांश पालकांनी शाळेची फी भरली नसल्याचं कारण देत शाळेकडून पगार देण्यात येत नाही असं कारण शाळेकडून देण्यात येत आहे। मात्र पालकांनी आणि शिक्षकांनी शाळेचं कारण खोटं असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्राच्या विविध भागात काल रात्री तापमानात अचानक मोठी घसरण झाली। नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये तर तापमान 10 अंशांच्या खाली गेले। निफाडच्या कुंदेवाडीत 9.8 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली। एकूणच ऐन मार्च महिन्यात पारा घसरल्यानं परिसरातील नागरिक संध्याकाळच्या वेळी सुखद गारवा अनुभवतात। फक्त उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात एकाच दिवसात मोठा बदल पाहायला मिळतोय। दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडगार हवा असंच वातावरण सगळीकडे बघायला मिळतंय। दुपारी 40च्या आसपास चढणारा पारा रात्री उतरून थेट 15 अंशांपर्यंत खाली येतोय। तर मुंबईतही रात्रीचा पारा 20 अंशांपर्यंत खाली आला। काल सांताक्रूजमध्ये कमाल तापमान 31.5 तर किमान तापमान 20.8 अंश नोंदवण्यात आलं। नाशिकच्या शेतकऱ्यांनी आयातीच्या कठोर नियमांची पूर्तता केल्यानं यावर्षी भारतीय द्राक्षांनी चीन आणि रशियाला भुरळ घातली आहे। एवढंच नाही तर जवळपास 36 देशांमध्ये 61,382 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केली आहेत। गेल्या वर्षीपेक्षा ही निर्यात 800 कंटेनरनं अधिक आहे। कांद्यानं शेतकऱ्यांचा वांदा केलाय। मात्र ज्या येवल्यात कांद्याचं भरपूर पीक घेतलं जातं त्याच येवल्यात योगेश पाठारे या शेतकऱ्यानं प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात बटाट्याची लागवड केली। उन्हाळी कांद्यापेक्षा कमी कालावधीत येणाऱ्या या पिकानं पाठारेंचा मोठा फायदा झालाय। अवघ्या 15 गुंठ्यात त्यांना अतिशय कमी खर्चात 40 क्विंटल बटाट्याचं उत्पन्न मिळालं। आपला शेतमाल व्यापाऱ्याच्या हातात न देता त्यांनी आपला माल स्वतःच विकला आणि तोही हायटेक पद्धतीनं। व्हॉट्सअपवर योगेशनं आपल्या बटाट्याचं भरपूर मार्केटिंग केलं आणि त्यात त्यांना यश आलं। व्यापारी ते विक्रेते या साखळीत ग्राहकांपर्यंत येईपर्यंत या बटाट्याची किंमत 15 रुपये किलोच्या आसपास जाते। मात्र थेट शेतकऱ्याकडून खरेदी करत असल्यानं ग्राहकांना उत्तम प्रतीचा ताजा बटाटा अवघ्या 10 रुपये किलो दरानं मिळाला। शिवाय योगेशलाही यातून चांगलाच फायदा झाला। पूर्व विदर्भात दांजेला नवा पर्याय मिळाल्या। या भागात चंदनाची वाढ उत्तम प्रकारे होते, त्यामुळे चंदनाच्या शेतीसाठी इथं जोरदार प्रयत्न सुरू झाले। चंदनाची शेती कशी फायदेशीर आहे ती कशी करता येईल यासाठी या भागात चंदन शेती मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मेळावे घेतले जातात। यासाठी माजी मंत्री महादेवराव शिवणकर आणि चंदन मित्र महेंद्र घाडगे हे विशेष पुढाकार घेत आहेत। चंदनाची लागवड करताना मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो। त्यामुळे वन विभागही चंदन शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे। पालघर जिल्ह्यातील केळवे इथं महाराष्ट्र आंबा उत्पादक संघाच्या वतीनं कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं। महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडेला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातील फलोत्पादन पर्यटन क्षेत्राचे प्रश्न महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून सोडवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अनेक कृषी रत्नांचा या कार्यक्रमात गौरवही करण्यात आला।
इंदापुरात लाल मातीच्या आखाड्यात दंगल रंगली होती। शहराचं ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या झाल्या। या आखाड्यात राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूंनीही सहभाग घेतला होता। या स्पर्धेसाठी हजारो कुस्ती शौकीनांची उपस्थितीही होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।